आणि राज्य करा ही नीती राजकारणात अगदी सुरुवातीपासून वापरली जाते आणि हीच नीती सध्या जयंत पाटील सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापरताना दिसतात। जो महायुतीचा उमेदवार आहे तो उमेदवार दोन्हीही राज्यांना विचारत न घेता दिला असा दावा जयंत पाटील यांनी केलाय। नाही, दावा नाही केलाय, अंदाज व्यक्त केलाय असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता त्यांच्या या विधानाला स्वतः शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिले। मात्र ज्या प्रकारे जयंत पाटील ही खेळी खेळतात त्याचा काही उपयोग होईल का? संख्याबळ कमी असलं तरी नाराजीचा फायदा घेत महायुतीकडून इथं सगळ्या गोष्टी मिळवण्याचा तसेच महायुतीचा त्यांच्या भाषेत कडक कार्यक्रम करण्याचा डाव जयंत पाटील आखत आहेत का? नेमकं सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चाललंय त्यांचं, चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपले स्वागत। आता संख्याबळाचा विचार केला तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जोरावर महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे। महाविकास आघाडीकडे तुलनेनं कमी मत आहेत, मात्र तरीही जयंत पाटील, विश्वजित कदम आणि सांगलीतील इतर नेतेही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून पूर्ण ताकदीनं मैदानात उतरल्याचं चित्र आहे। यामागं कारणही तसंच आहे। सांगली आणि सातारा जिल्हा परिषदामध्ये वेगवेगळ्या घडलेल्या विरोधाभासी गोष्टी। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजपवर नाराज असलेल्या अनेक नेत्यांना एकत्र आणत सांगलीच्या जिल्हा परिषदेवर आपली सत्ता स्थापन केली। दुसरीकडे काय झालं, सातारा जिल्हा परिषदेत भाजपनं मोठी राजकीय खेळी केली। शिवसेना आणि राष्ट्रवादीला मागं टाकत आपला अध्यक्ष बसवला। त्यावेळी मोठा राडा झाला होता, जो आज ही संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात आहे। त्यामुळे या निवडणुकीची राजकीय कटुता अजून कायम असल्याचं बोललं जाते। याच पार्श्वभूमीवर आघाडीतून ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते अभयसिंह जगताप यांनी एक विधान केलं। ते म्हणाले, शंभूराजे देसाई यांना जरी त्या घटनेचा विसर पडला असला तरी कार्यकर्त्यांनी ती घटना विसरलेली नाहीये। त्यामुळे आधीच कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मनात एक वेगळा मुद्दा उपस्थित केला गेला। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे जयंत पाटील यांची सध्याची राजकीय खेळी। जयंत पाटील यांनी सातारामध्ये भेट देत पत्रकार परिषद घेतली। यामध्ये सांगलीतील सर्व नेते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आणि इथं कुठंतरी महायुतीत ठिणगी पाडायचं काम इथं पाटलांनी केलं असं म्हणलं तरी हरकत नाही। या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय म्हणाले? महायुतीमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज आहे। खरं खोटं मला माहित नाही, पण दोन्ही राजांना विचारात न घेतल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असावा असा माझा अंदाज आहे। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आग्रह होता, मात्र त्यांची नोंद घेतली गेली नाही। उदयनराजेंचाही काहीतरी आग्रह होता, त्यामुळे सातारकरांनी आपला स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50% जवळपास तयार आहेत। त्यांची चिंता तुम्ही करू नका, मात्र सातारकरांनी आपला स्वाभिमान दाखवावा अशी माझी इच्छा आहे। आता जयंत पाटील यांनी ही जी विधानं केली आहेत त्या विधानातील काही वाक्य इथं अधोरेखित करून लक्षपूर्वक समजून घेणं महत्वाचं आहे। असं म्हटलं जातं की शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पृथ्वीराज देशमुख यांचे नातेवाईक लागत असल्यामुळे त्यांना उमेदवारी सांगलीतून देण्यासाठी भोसले अर्थात शिवेंद्रसिंहराजे इच्छुक होते। दुसरीकडे उदयनराजे भोसले हे सुनील काटकर यांच्या जवळचे असल्यामुळे सुनील काटकर यांच्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक होते। मात्र नाव जाहीर झालं कोणाचं, तर धैर्यशील कदम यांचं। त्यामुळे त्यांनीही नेमकं जयंत पाटलांनी हीच रीग त्यांच्या विधानातून ओढलेली दिसली। शिवाय विधान करत असताना जयंत पाटलांनी 2 ते 3 वेळा असा माझा अंदाज आहे, दावा नाही असं म्हणत आपला अंदाज असल्याचं स्पष्ट केलं। म्हणजे पिल्लू सोडणं, ठिणगी टाकणं असे काम केलं आणि सांगलीकर संपूर्णपणे तयार आहेत असंही जयंत पाटील म्हणाले। म्हणजे नुकतीच भाजपमधील सांगलीच्या नगरसेवकांनी धैर्यशील कदम यांनी त्यांना योग्य मान दिला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली। नमस्कार नाही तर मतदान नाही अशी भूमिकाही त्यावेळी नगरसेवकांनी घेतली आणि या नगरसेवकांची मनधरणी मुख्यमंत्री करतील असंही सांगितलं जात होतं। मग तितक्यात सांगलीचे ते नाराज नगरसेवक आपल्याकडे वळवण्यात जयंत पाटलांना यश आले का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण ते विधानात असं म्हणाले की सांगलीकरांचं ठरलंय। मग आता याच माध्यमातून जयंत पाटील काय करतायत तर बघा, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले या दोन्ही राजांना विचारात घेतलं नाही असं पिल्लू सोडून राजांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा नाराज कार्यकर्ते आहेत ते आपल्या बाजूने खेचण्याची खेळी जयंत पाटील यांनी केली आहे।
प्रचार यंत्रणेत उपस्थित केलेले मुद्देही त्यांनी आपल्याकडे बघायला पाहिजेत. याच ठिकाणी ते असंही म्हणाले की आपल्याकडे मसल पॉवर किंवा मनी पॉवर वापरण्याची पद्धत नाही. म्हणजेच जिल्हा परिषदेत झालेला जो राड आहे, ज्यात मसल पॉवर आणि मनी पॉवर दोन्ही वापरण्यात आली, तो त्यांनी पुन्हा अधोरेखित केला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एकीकडे अभयसिंह जगताप जे उमेदवार आहेत ते शंभूराज देसाई यांनी त्यांच्या हाताचं रक्त विसरलं असेल तरी कार्यकर्ते विसरणार नाहीत असं म्हणत पिल्लू सोडलं. दुसरीकडे जयंत पाटील यांनी दोन्ही राजांना विचारात घेतलं जात नाही असं म्हणून दुसरी काहीतरी अफवा म्हणा किंवा खेळी केली असं म्हणू शकतो. मग महाविकास आघाडी पद्धतशीरपणे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतेय का आणि यामुळं भाजपला कुठंतरी धक्का बसलाय का असं म्हणायला हरकत नाही. कारण जयंत पाटलांच्या या विधानावर शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार या दोघांनी उत्तर दिले. जयकुमार गोरे म्हणाले, जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय, पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असं म्हटलं तर चालेल का? मी इकडे अडकलेले असताना दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर राहून ही निवडणूक हाताळली. त्यामुळे विरोधकांचं काम असतं कुठं काही फट सापडते आहे का ते शोधणं. जयंत पाटील तर कसलेले राजकारणी आहेत अशी शेरेबाजी देखील गोरे यांनी केली. या सगळ्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सविस्तर उत्तर दिलं. गैरसमज पसरवल्याशिवाय मतं मिळत नाहीत आणि म्हणूनच जयंत पाटील असं करतायत. आज सगळेजण प्रचारात आहेत. उदयनराजे भोसले प्रचारात आहेत. मी स्वतः धैर्यशील कदम यांच्यासोबत फिरतोय. सुनील काटकर इच्छुक होते, ते देखील प्रचार करतायत. सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख हे देखील इच्छुक होते, तेही उघडपणे प्रचार करतायत. त्यामुळे कुठेही नाराजी नाही असं म्हणत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच हे नेते नाराज होते त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी, पण आता ते प्रचारात आहेत हे अधोरेखित केले. पण शेवटी काय, संख्याबळ महायुतीकडे जास्त असलं, सर्व प्रमुख नेते प्रचारात सक्रिय असले आणि उघडपणे कुठलीही नाराजी दिसत नसली तरी पडद्यामागं काय सुरू आहे, नाराज मतदार किंवा कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतील आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा किती परिणाम होईल हे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान जयंत पाटलांच्या या खेळीबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.